फलंदाज वैभव उंबरमाळी संघाकडून सॉरी तन्मय आणि नॉन स्ट्राईकला असेल वैभव. बघूया या मॅच मधला पहिला चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू आणि डॉट चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही आणि सरळ चेंडू पॅडवर आदळला. परिणामी डॉट चेंडू. सॉरी वाईट नाही डॉट चेंडू असेल. फलंदाजा पॅडला आदळला आणि परिणामी चेंडू डॉट असेल. पुढील चेंडू जयसेनचा तन्मयसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मिस हिट. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र सुंदर झेल. पहिला गडी बाद उंबरमाळी संघाचा तन्मयच्या रूपाने. संख्या हलकीशी पुढे सरसावली. 5 एक गडी बाद 5. पुढील चेंडू विकास यांचा मारा करता येईल. वैभव इथे मात्र बॅटीची आतली कडा लागून आणि विकेट किपर याने काही चूक केली नाही. परिणामी विकेट. दुसरा गडी बाद उंबरमाळी संघाचा. साखरवाडा संघाचा कर्णधार लवकर या मित्रांनो. वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक घेऊन येतील प्रसाद. तसेच स्ट्राईकला मात्र आता सागर. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू होता मात्र फायदा उठवता आला नाही. परिणामी डॉट चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 2 गडी बाद 11. पुढील चेंडू प्रसाद यांचा मारा करते सागर. इथे मात्र जोरदार प्रहार. परिणामी येतील 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 2 गडी बाद 15 अशी उंबरमाळी संघाची धावसंख्या. 2 गडी बाद 15. इथे लॉस पाडण्याचा कार्यक्रम होत आहे आणि इथे मात्र जोरदार प्रहार. येथील धावा 6. खणखणीत षटकार सागरच्या बॅटमधून निघालेला. 1 चौकार आणि 1 षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावली. 2 गडी बाद 21. इथे मात्र विजेता जो संघ असेल त्याला बाय मिळालेले थेट क्वालिफाय सामन्यात खेळावे लागेल. तसेच 21 या ओव्हर मध्ये 3 बॉल खर्च केले आणि 10 धावा मात्र दिल्या. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. परिणामी षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 27. लोअर फुलटा चेंडू होता मात्र इथे विकेट. लोअर फुलटा चेंडू होता मात्र रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट. या 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 29. 30 धावांची गरज असेल वडवीपाडा संघाला. 18 चेंडू आणि 30 धावा बनवावे लागतील. उंबरमाळी संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच
मडीपाडा संघाकडून 2 सलामीचे फलंदाज जयेश आणि विकी. 18 चेंडू आणि 30 धावांचे लक्ष असेल. प्रत्येकी षटकामध्ये 10-10 धावा बनवल्या तरी संघ विजयी होईल. तसेच उंबरमाळे संघाकडून पहिले षटक घेऊन येईल तानमाई. पंच सामन्याला स्पीडअप घ्या. लगातार निर्धाव चेंडू. पुढील चेंडू तन्मय यांचा मारा करतील विक्की. इथे मात्र जोरदार प्रहार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. परिणामी 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन झालं. धाव चेंडू होते. तिसऱ्या चेंडूवर चौकार. पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा हलकाचा शॉट आणि विकेट. पहिला गडी बाद विकीच्या रूपात मडवीपाडे संघाचा. 1 गडी बाद 4 अशी मडवीपाडे संघाची धावसंख्या. ते जाता मात्र सलामीचा फलंदाज जयेश स्ट्राईकला मारा करतील. इथे मात्र विकेट. दुसरा गडी बाद माडेपाडा संघाचा. आणि येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज असेल. या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू असेल. खंडू आणि तेव्हा तो जोरदार प्रहार आणि 9 चेंडू. परिणामी धावा 7. या 9 चेंडू. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. 6 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू या ओव्हर मधला. इथे मात्र जोरदार प्रहार. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल मात्र 1च धावेवर समाधान मानावे लागेल. आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र रनआउटची विकेट. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या. या ओव्हर मधला पहिला चेंडू होता खराब चेंडू आणि षटकार मारला होता. पुढील चेंडू. इथे मात्र लोअर फुलटा चेंडू आणि 9 चेंडू असेल. खणखणीत चौकार. या 9 चेंडूवर 4 धावा. खंडूला पाल तुम्ही मात्र इथं फटका बसलाय. क्षेत्ररक्षण तन्मय बॉलच्या खाली कोणती चुकी करणार नाही. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागतोय 14 मडवेपाडी संघाला. सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवर आतापर्यंत खराब गोलंदाजी टाकत असताना ओमसाई उंबरमाळीकडनं इथं मात्र ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका विजयी फटका येतोय. प्रसादच्या बॅटमधून हा येतोय विजयी षटकार. आणि सध्याच्या घडीला हा ट्रक लागली ती म्हणजे उंबरमाळी. हरलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं स्वागत केलं जाईल.